जयेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जयेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अपनी निशानी केला, अपनी निशानी केला। जिंकून जिंकून जिंकणार कोण? जयेश भाई शिवाय हायच कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जयेश भाई शिवाय हायच कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जयेश भाई शिवाय हायच कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जयेश भाई शिवाय हायच कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जयेश भाई शिवाय हायच कोण? गली गली में शोर है, जयेश भाई चोर है। अरे तुम्ही माझ्या प्रचाराला आल्या की बदनामी करायला आल्या? जिंदाबाद बोला, जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद जयेश भाई जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। जयेश भाई जिंदाबाद। दादा यावेळेस आपल्याला निवडून देवाचा, आपली निशाणी केला. मला निवडून दिला ना तर अख्खी गावाचा रास विकास करीन. काय ग त्या विकासचं नाव नको घेऊ माझ्या समोर. त्याला केव्हा व्हायला? अरे वर्ष झालं 10,000 रुपये घेतले ना अजून देवाचं नाव नाही घेत. अरे दादा मला ते विकास बद्दल नाही बोलायचा. विकास म्हणजे मी सगळी गावाची कामा करीन आपली. ठेव तुला पण लक्षात आहे ना, आपली निशाणी केला मत आपल्यालाच पाहिजे. हो तुम्हालाच देईन ना. यो घ्या केला दादा, आपली निशाणी केला. चल दादा येतो, लक्ष असून दे. हो हो तुम्हालाच देऊ. जिंदाबाद जिंदाबाद, जयेश भाई जिंदाबाद। अरे तो बघ बाईकवाला आहे, त्याला देऊया. अरे भाई बोला ना. आपली निशाणी केला आहे का? जो केला का ना, आपली निशाणी केला लक्षात असून दे. भाऊ बस फक्त केला. एक काम कर, या 1000 रुपये ठेव पण लक्ष असून दे. बघा रे बस का भाई. दादा इलेक्शनला उभा हो ग, ही आपली निशाणी केला. वोट आपल्यालाच पाहिजे. काय निशाणी केला? केला ठीक आहे दादा, तुलाच वोट दे ना. एक काम करा, या 1000 रुपये ठेवा. अरे मी काय सांगताव, वोट तुलाच देणार आहे ना, हा. पैसे कशाला? ना असू दे, ठेवा येतील कामी. ठेवा. नाही नाही पैसे नको. मी काय सांगताव, त्याचाच असेल ना, ते मजुरीचं काम मला नको झाले. हातपाय जाम दुखतात. ते मजुरीचं काम करायला ना मला एक गाडं आणून द्या. चालेल चालेल, मी तुला एक गाडव आणून देतो. चालेल, मी लक्षात इथं- ठेवा, आपली निशाणी केला. नक्की, नक्की. वोट आपल्यालाच. मला नक्की. जाम गावाचा विकास करायचा आहे. फक्त एक गाडं आणून द्या, हो तुम्हालाच मी वोट देईन. चालेल चालेल. हा लक्ष असू द्या. हा? ठीक आहे. येतो. चला. बाई 301 मला गाडव पाहिजे. भेटल ना भाई, पाहिजे तो भेटल. कवड्याला 30,000ला भेटल. 30,000 रुपये? हा अरे एक काम कर ना, नंगरा पांगला असेल तो बी देऊन टाक. भावा, तो पण भेटल पण तो 15,000च्या खाली नाही भेटणार. पाहिजे असेल तर घे, नाही तर 15,000 जाम होता रे. अरे 15,000ला गाडव, तो पण नंगरा. हा चांगला 30. रे भाई तुला मागच्या सांगता. हा हे चल आपण जाऊ. चल दादा थांबा ना, एक काम करा, हे 5,000 रुपये द्या. 5,000 पैसे नको, मी तुम्हाला गाडव सांगेल त्याचा काय आला? अरे दादा तुला गाडवाची किंमत माहिती आहे का? 30,000 रुपये. मग ती म्हणजे लंगरे गाडवाची किंमत 15,000 रुपये. तू एक काम कर, हे 5,000 रुपये ठेव. म्हणजे ते गाडवापेक्षा पण कमी किंमत लावली का तुम्ही आमची? नाही दादा तसा काय नाही, तुम्ही त्याचा वेगळा अर्थ करता. काय तसा काही नाही. 5,000 रुपये तुम्ही काय आम्हाला 5 वर्षासाठी विकत घ्यायला निघल्या का? हे बघा, गरीब जरूर आहो, पण स्वाभिमान विकणारा अजिबात नाही. गरीब आहो पण लाचार अजिबात नाही. परमेश्वर तुझ ईश्वर. मतदान करणार जरूर करणार, पण स्वाभिमान विकून अजिबात नाही.
हे बघा, आमचा उमेदवार आम्ही असा निवडून देऊ ना जो आमचा प्रश्न सोडवेल, आमच्या समस्या सोडवेल. तुमच्यासारखे आम्हाला विकत घेऊ पाहणाऱ्यांना अजिबात नाही. अरे तुमच्यासारखे उमेदवार इलेक्शनला पक्का पैसा वाटतात, नंतर जनतेच्या प्रश्नांकडे अजिबात झुकून पण बघत नाही. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. म्हणून सांगतो, मतदान करणार, जरूर करणार, पण स्वाभिमानानेच, स्वतःला विकून अजिबात नाही. नमस्कार मित्रांनो, इलेक्शन जवळ आले. आपली किंमत गारवापेक्षा कमी समजू नका. थोड्याशा पैशासाठी, दारूसाठी आपला स्वाभिमान विकू नका. आपला उमेदवार असा निवडा जो आपल्या गावाचा विकास करेल, आपल्या क्षेत्राचा विकास करेल. धन्यवाद. हे गजानन